वय झालं की मग भगवंत प्रसन्न होते. खरं म्हणजे भगवान परमात्मा तुमच्या वयात वय किती झालं हे विचार करत नाही, तुमच्या आतमध्ये किती भक्ती आहे त्याचा विचार करत असतो. नाहीतर काल मी आपल्याला कर्माबाईचं उदाहरण सांगितलं की नाही. कर्माबाईचं वय काय होतं? फक्त 5 वर्षाचं वय कर्माबाईचं. पण अशा अवस्थेमध्ये तिने काल भगवंताला प्राप्त करून घेतलं की नाही. भक्ती होतो कर्मा जैसी सावरिया घर आय गो. भक्ती होतो कर्मा जैसी सावरिया घर आय गो. भक्ति भाव से पूर्ण होकर हरसी हरसी गुण गाय गो. भक्ति भाव से पूर्ण होकर हरसी हरसी गुण गाय हो. साचो प्रेम प्रभु से होतो मूरत बोली काटकी. झिमो मारा श्यामधनी जिमावे बेटी चाटकी. चिंतन करत असताना वयाचा विचार नाही. वयाचा विचार जर परमार्थामध्ये जर झाला असता तर भक्त प्रल्हादाचं वय काय आहे, ध्रुव बाळाच्या वयाचा विचार करा ना. अगदी अल्प काळामध्ये ध्रुवाचं चरित्र, वेळ कमी आहे पण अगदी अल्प शब्दामध्ये जर सांगायचं जर म्हटलं, पुढे चतुर्थ स्कंदामध्ये ध्रुव बाळाचं सुंदर चरित्र, उत्तानपादाचं चरित्र आलेलं आहे. 2 पत्नी आहेत, एक आवडती आहे, दुसरी न आवडती आहे. आवडत्या पत्नीचा मुलगा उत्तम, न आवडती पत्नी म्हणजे ही या ठिकाणी सुनीती, तिचा मुलगा ध्रुव. सावत्र आई अपमान करते ध्रुव बाळाचा. आपल्या भावाबरोबर मांडीवरती बसलेला आहे, वडिलांच्या मांडीवरून खाली ओढते. कोणाच्या मांडीवरती बसलाय? मी माझ्या आईच्या मांडीवरती बाबांच्या मांडीवरती बसलेला आहे. त्या मांडीवर बसण्याचा अधिकार तुला नाही. का अधिकार आला? हे माझे बाबा नाही का? आहे ना बाबा. अरे या मांडीवर बसण्यासाठी बाबा असणं जेवढं गरजेचं आहे, मी सुद्धा माता असणं गरजेचं आहे. तू माझ्यापासून जन्माला आला नाहीत ना, माझ्या उदरातून, मग माझ्या सवतीच्या उदरामधून जन्माला आला, म्हणून चल तुला या मांडीवरच बसता येणार नाही. हात धरून खाली ओढलं. तुला जर या मांडीवर बसायचं असेल तर जा वनात भगवंताला प्रसन्न करून घे. भगवंत प्रसन्न झाला की मग त्याला म्हण, मला सुरुतीच्या उदरामधून जन्माला घाल, मग तुला या मांडीवरती बसण्याचा अधिकार, तुला हे राज्य या ठिकाणी भोगायला मिळेल. लहान मुलगा ध्रुव रडत रडत आपल्या आईजवळ गेला. आईने त्याला जवळ बसवलं मांडीवरती. पदराने ध्रुवाचे डोळे पुसलेले आहेत. आणि मग विचारते, बाळा का रडतोस तू, का रडतोस? असं म्हटल्यानंतर ध्रुव बोलायला लागले, आई मला खरं सांग, हे माझे बाबा नाहीत आहे, ते बाबा नाही आहेत ना? आहेत. हे जर माझे बाबा असतील तर मला मांडीवर बसण्याचा अधिकार नाही का? आहे ना बाळा. मग मला तर मांडीवरून खाली ओढलंय. ती आई म्हणते, जा वनात भगवंताला प्रसन्न करून घे. खरंच बाबा, हे जरी तुझे बाबा असले तरी सुद्धा देवानेच आपल्याला हे दुःख देण्याचं ठरवलेलं आहे. काय म्हणते आई? देवाने. विचार करू लागला. एक आई म्हणते, वनात जा भगवंताला प्रसन्न करून घे. हे दुःख आपल्याला देवाने दिलं. दुसरी आई म्हणते, हा देव आहे तरी कोणता? एक म्हणते वनात जा, त्याला प्राप्त करून घे. दुसरी म्हणते, दुःख त्याने दिलं. हा देव आहे तरी कसा? म्हणून त्यांनी बोलायला सुरुवात केली. आई, हा देव कुठे असतो? कसा असतो देव? आता देवाचं जर चिंतन करायला जर लागलो तर सूक्ष्मदृष्ट्या त्याचं स्वरूपाचं चिंतन म्हणजे या ठिकाणी महाराज आपण करू शकत नाही. निर्गुण निराकार 2 तत्व आहे, पण निर्गुण निराकाराचं वर्णन करता येत नाही. म्हणून सगुणतेचं वर्णन करत असताना महाराज तू भगवान परमात्मा प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक अवस्थेमध्ये भगवान परमात्मा आहे. मग आता काय सांगावं या मुलाला? देव कसा आहे, कशा पद्धतीने त्याचं वर्णन करावं? लहान समजून त्याला सांगितलं, बाबा देव वनात राहतो. वनात राहतो? हो हो. आणि मग ध्रुव बोलायला लागला, आई मला त्याला भेटायचं. अरे भेटायचं म्हणजे तो काय बाजारचा भाजीपाला आहे का बाबा? तो काय बाजारचा भाजीपाला आहे? त्याच्यासाठी फार कष्ट सहन करावे लागतात.
अंतःकरण स्वच्छ करावं लागतं. जन्मोजन्मी आपल्या पाठीमागे महाराज जे विकारामुळे या ठिकाणी दुःख तयार झालेलं आहे, ते दुःख संपवण्यासाठी देवाला जरी मिळवायचं असलं तर देवाला मिळवणं एवढं सोपं नाहीये. म्हणजे या ठिकाणी मग बाबांच्यासाठी तपश्चर्या करावी लागेल, तुला प्रयत्न करावे लागतील. त्याने सांगितलं आई मी कष्ट करायला तयार आहे, प्रयत्न करायला तयार आहे, मला देवाला मिळवायचे. दृढ निश्चय ध्रुवाने केलेला आहे. आणि एक लक्षात ठेवा, दृढ ज्याचा निश्चय झाला त्याची इच्छा त्याची अपेक्षा या ठिकाणी पूर्ण होत असते. आणि मग ध्रुवाचा जर दृढ निश्चय बघितला, चांगली संकल्पना आहे आपल्या मुलाच्या अंतःकरणात, त्याला या ठिकाणी मागे न ओढता त्याला आता पुढे जाण्यासाठी आपण प्रवृत्त केलं पाहिजे. आणि मग ध्रुवाला आशीर्वाद केला, बाळा योग मिळवायचा आहे, योग मिळवायचा आहे, जा मग वनात. त्याने आईला नमस्कार केला. एवढंच नाही, वडिलांना नमस्कार केला, सावत्र मातेलाही नमस्कार केला. आणि ध्रुव वनाच्या दिशेने निघालेला आहे. वनाच्या दिशेने जात असताना वन लागलं. घनघोर अरण्यामध्ये त्याने आता प्रवास सुरू केलेला आहे. प्रवास करता करता आता महाराज निर्जन वन आहे, जिथे जन म्हणजे माणूस बघत माणूस चाहूनही नाही, अशा वर्णामध्ये ध्रुव गेल्यानंतर चतुष्पाद प्राणी व्याघ्र या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. आणि मग ध्रुवाला तर अंतःकरणामध्ये फक्त एकच आस लागली की कैमी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. माझी आस अंतःकरणामध्ये ठेवून ध्रुव आता वनाच्या दिशेने जातोय. नवे आता ध्रुवाला आपल्या देहाची पर्वा नाही, पण आता देवाला ध्रुवाची काळजी वाटू लागली. देवाला ध्रुवाची काळजी वाटू लागली. अरे हा बाळ वनामध्ये येतोय, इंद्र पशु याला खातील. आणि मग भगवंताने लीला केली की नारद महर्षींना त्या ठिकाणी महाराज संकेत केला, आता आपण जाऊन त्या मुलाचा उद्धाराचा काहीतरी मार्ग शोधा. आणि मग नारद महर्षीच्या निर्जीव वनामध्ये ध्रुवाला भेटण्यासाठी आलेले आहेत. हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विणाय, वरती सुंदर केस बांधलेले आहेत. महाराज सुंदर फुलांच्या माळा गळ्यामध्ये आहेत, दंडामध्ये फुलांच्या माळा बांधलेल्या आहेत. आणि विण्यावरती झंकार देऊन हातातून चिपळी या ठिकाणी हातामध्ये घेऊन नारद सुंदर भजन त्या मुलाच्या समोर करताय. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. सुगोड भजनाचा आवाज कानावरती पडल्याबरोबर ध्रुव थोडासा थांबला. बघतोय कोण आहे, एक महात्मा आपल्या समोर उभा आहे. नारदाने ध्रुवासोबत बोलायला सुरुवात केली. अरे बाळा कुठे चाललास? त्याने सांगितलं बाबा जरा बाजूला सरका. काय सांगितलं? बाबा बाजूला सरका, मला देवाला भेटायला जायचंय. देवाला भेटायला जायचं? अरे या देवाला भेटायला जायचं, तो कसा आहे तुला माहिती का? त्याचं तुला ज्ञान आहेत का? त्यांनी सांगितलं मला बाकीचं ज्ञान नाही, मला फक्त देव माहिती. देव माहिती आहे, बाकी स्वरूप माहिती नाही, काही नाही. अरे बाबा देव मिळवणं एवढं सोपं नाही, पण तू निघाला, देव तुला भेटणार नाही असं नाही, पण त्याच्यासाठी तुला साधना करावी लागेल. आणि ठीक आहे, ती साधना करायला तयार आहे. अरे बाबा तू साधक आहे, आणि मग तुला जर या ठिकाणी साधना जर करायची असेल तर तुला पहिली दीक्षा घ्यावी लागेल, तुला मंत्र घ्यावा लागेल. मंत्र तुला साधना करण्यासाठी त्यासाठी तुला गुरु करावे लागतील. गुरु करावे लागतील म्हटल्यानंतर ध्रुव विचार करू लागला, आता कुठे गुरु करायला परत तिकडे जायचं शोधायला. मग त्या नारदांकडे बघून म्हणू लागला, एवढं निर्जन वन येत नाही, इथे माणसाची चावलही नाही. एवढं निर्जन वन असताना ज्या अर्थी तुम्ही मला भेटले त्या अर्थी आता मला दुसरे गुरु शोधायची गरजच नाही. तुम्हीच माझे गुरु आहात, तुम्हीच माझे गुरु. आणि मग नारदाने त्याचं बोलणं बघितलं आणि सुंदर असा मंत्र दिला. आणि बाळा जा, या मंत्राचा तू जप कर. षोडशाक्षरी मंत्र त्याला दिलेला आहे.
आणि मंत्राचा जप कर, गंगेचं स्नान कर, असं म्हटल्यानंतर तुला भगवंत भेट दिल्याशिवाय राहणार नाही. गुरुवरती दृढ विश्वास गुरुवाचा. मधुवनामध्ये गेला, यमुनेचं स्नान केलं आणि मग यमुनेचं स्नान करून गंगेचं स्नान करून त्या ठिकाणी ध्रुव आणि भगवंताची तपश्चर्या सुरू केलेली आहे. तो मंत्र दिला होता, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय मेरो रामचंद्राय, वासुदेवाय मेरो रामचंद्राय, ओम नमो भगवते वासुदेवाय. अशी तपश्चर्या सुरू केलेली आहे. आणि पहिल्या महिन्याची साधना त्यांनी करत असताना कशी साधना केली तर चिंतन आहे की त्रिरारंते कपित्थ बागरा क्षण असं चिंतन आलेलं आहे. दरबारच्या आसनावरती त्याने बसलेला आहे आणि मग महाराज जीवन जगायचं असेल तर, शरीर टिकवायचं असेल तर काहीतरी आहार पाहिजे. मग 3 दिवसानंतर 3 रात्रीनंतर त्याने आहार घ्यायचा. आणि आहार घेत असताना काय, द्रोणभर अशी बोरं घ्यायची किंवा कवट खायचं आणि पाणी प्यायचं, साधना करायची. अशी साधना त्यांनी 1 महिना केली. 1 महिना केली. मी अगोदर बोलून आलो, लगेच महाराज प्रसन्न होईल तो देव कसला, लगेच प्रसन्न होईल तो देव कसला. भगवंत प्रसन्न झाले नाही. ध्रुवाने विचार केला, आपण आता साधनेमध्ये काहीतरी कमी पडतोय. आणि मग ध्रुवाने विचार केला, अजून आपल्याला साधना खडतर केली पाहिजे. आणि मग द्वितीयंच तथा मासम षष्ठे भगोदिने. आणि मग 2ऱ्या महिन्यामध्ये ध्रुवाने महाराज आणखीन तपश्चर्या या ठिकाणी खडतर केली. आता 3 दिवसानंतर नाही, मग 6 दिवसानंतर आहार घ्यायचा. 6 दिवसानंतर. पण आहार घेत असताना या ठिकाणी सांगितलेलं आहे, महाराज काय खायचं तर झाडाची जी पानं आहेत ना, पानं ती अशी ओली पानं वरमडून खायची नाही. खाली जे पडलेले पानं आहेत म्हणजे वाळलेलं गवत पानं खायची आणि त्या ठिकाणी पाणी प्यायचं आणि साधना करायची 2ऱ्या महिन्याची. पण भगवंत प्रसन्न झाले नाही. मग महाराज ध्रुवाने विचार केला, अजून खडतर तपश्चर्या केली पाहिजे. आणि चिंतन आहे तृतीयंच चानयन मासम नवमे हनी. म्हणजे या ठिकाणी 3ऱ्या महिन्यामध्ये ध्रुवाने महाराजांचा 6 दिवसानंतर नाही तर 9 दिवसानंतर या ठिकाणी खाणं आहार बंद केला. फक्त पाणी प्यायचं. या ठिकाणी महाराज आपली साधना करायची. तरी देखील भगवंत प्रसन्न होत नाही. आणि मग चतुर्थमपि वै मासम द्वादशे हनी. या ठिकाणी 4थ्या महिना सुरू झाला, देव प्रसन्न होत नाही. आणखी खडतर तपश्चर्या 9 दिवसानंतर नाही तर 12 दिवसानंतर ध्रुवाने महाराज आणखी काय करायचं, आपल्या शरीराला जेवढा श्वास लागतो ना तेवढा श्वास आतमध्ये साठवायचा. तेवढा श्वास लागतो, साधना करायची. भगवंत प्रसन्न झाले नाही. शेवटी ध्रुवाने विचार केला, देव प्रसन्न होत नसतील तर आता श्वास सुद्धा आपण या ठिकाणी घ्यायचा नाही. काल आपल्याला सांगितलंय की साधना करायची असेल तर काही मला तत्वावरती आपल्याला विजय मिळवावा लागतो. काही तत्वावरती विजय मिळवावा लागतो. त्याच्यामध्ये महाराज जिता श्वासो जिता सनो जिता संगो जितेंद्रिया सांगितलं. पहिली गोष्ट आपल्या इंद्रियावरती विजय मिळवावा लागतो. इंद्रिय धावतात, इंद्रिय धावतात. जित श्वासो आपल्या श्वासावरती त्याने विजय मिळवला. आता श्वासच घेणं बंद केल्यामुळे महाराज भयाने श्वास घेणं बंद केल्याने त्रिकाल या ठिकाणी चक्रच बिघडलं जगताचं. सर्व देव त्या ठिकाणी त्रस्त झालेले आहेत. सर्वांना त्रास होऊ लागला. आणि मग सर्व देव भगवंताकडे गेले
आणि देवाकडे तो म्हणला, देवा श्वास घेण्यासाठी त्रास होतोय. मग भगवंताने विचार केला का, तर बघितलं तर एक भक्त माझी तपश्चर्या करतोय. मग देव बोलू लागले, देवा जाणं म्हणे त्यांना दर्शनाला जा म्हटल्यानंतर मग भगवंत म्हणतात की आता मला त्याला दर्शन द्यायची गरज नाही, त्याचंच दर्शन घेण्यासाठी मी गेलो पाहिजे. आणि मग जगाचा चालक मालक भगवान परमात्मा मधुवनामध्ये जिथे ध्रुव भगवान परमात्म्याची तपश्चर्या करत होता, मंत्र म्हणत होता, ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय मेरो रामचंद्राय वासुदेवाय मेरो रामचंद्राय ओम नमो भगवते वासुदेवाय. असं महाराज त्या ठिकाणी मंत्र उच्चार चालू आहे. जगाचा चालक मालक चतुर्भुज रूपाने भगवंताच्या त्या ध्रुवाच्या समोर उभा राहिला आणि उभं राहून ध्रुवाला म्हणतो, ध्रुवा मी आलो, डोळे उघड. ज्यावेळी ध्रुवाने डोळे उघडले तर जगाचा चालक मालक भगवान परमशंकर चक्र गदाधारी तो भगवंत अरा सुंदर त्याचं स्वरूप ध्रुवाच्या समोर महाराज त्या ठिकाणी बघितलेला. ध्रुवाने हात जोडले. ज्या स्वरूपाचा आनंद आतमध्ये तो घेत होता ना, आतमध्ये जो आनंद घेत होता तोच जगाचा चालक मालक समोर दिसल्यानंतर ध्रुवाला आनंद झाला. नवे नवे नमस्कार करतोय. त्या देवाचं वर्णन करावं, देवाविषयी काहीतरी बोलावं असं ध्रुवाच्या मनामध्ये आलं. आणि ध्रुव बोलण्याचा प्रयत्न करू लागला, पण पोटात अन्न नव्हतं, शरीर जीर्ण झालं होतं, काही बोलता येईना, शब्द पुरेना. आणि मग ध्रुव असं काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय. हे देवाच्या लक्षात आल्यानंतर देवाला वाटलं काहीतरी करावं. मग भगवंताने हळूच आपला कपोल शंख घेतला. कपोल शंख घेऊन ध्रुवाच्या गालाला लावला. गालाला लावल्यावर परिणाम काय झाला, ध्रुव सुंदर अशी या ठिकाणी देवाची स्तुती करू लागला. लक्षात ठेवा, कपोल शंख म्हणजे भगवान परमात्म्याने त्याला शक्ती दिली, नवे नवे खऱ्या अर्थाने त्याला आशीर्वाद दिला. भगवंताने त्याच्यावरती कृपा केली. लक्षात ठेवा, भगवंताची कृपा होणं फार गरजेचं आहे. भगवंताची कृपा जर आपल्यावरती जर झाली नाही तर आपण किती विद्वान असतो असं तरी बोलता येत नाही. भगवंताची जर कृपा, शास्त्र कृपा जर झाली तर महाराज आपल्याला या ठिकाणी सुंदरपणे बोलतो. त्याच्याही पुढे जाऊन संतांनी सांगितलंय की भगवंताच्या कृपेचा परिणाम काय होतो. मुखम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. भगवंताची जर कृपा जर झाली ना तर आमचे गुरुजी सांगायचे, महाराज मुखम करोति वाचालम, मुक्का मनुष्य सुद्धा बोलतो म्हणजे. मुक्का मनुष्य बोलतो, हो महाराज. अनेक मुक्या मनुष्याने आपल्या बुद्धीच्या कौशल्याने ग्रंथ निर्माण केले. आणि तिचे ग्रंथ म्हणजे काय, बोलकं चित्रच ना महाराज, बोलकं चित्र. अनेक महाराज संत वाङ्मयामध्ये पंगुम लंग येते गिरी. जर दृढ विश्वास असेल तर पांगळा मनुष्य सुद्धा महाराज तो प्रवास करू शकतो, म्हणजे भगवंताकडे जाऊ शकतो. वारीमध्ये बघायला म्हणजे आपल्याला खरखत खरखत असेल काय, ते गाड्यावरती बसून असं हाताने हलवत पंढरपूरकडे जायचं, काय त्याचा भाव असेल तो वेगळा. पण जाणारे बघितले की नाही. आणि संत वाङ्मयामध्ये आणखीन एक उदाहरण. कोणतं उदाहरण, कुर्मदासाचं उदाहरण आहे की नाही. कुर्मदासाचं छोटे होते महाराज, हातही नव्हते पायही नव्हते, सहज कानावरती सावता महाराज दिंडी चालली होती. आणि मग दिंडीचा आवाज कानावरती पडला, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, अशा संतांचा कानावरती आवाज पडला. यालाही वाटलं, कुर्मदासाला वाटलं की आपणही गेलो पाहिजे, पण आपला हात नाही, पाय नाही, खरकत खरकत निघाले. देवाचे विधी खरकत खरकत निघाले दिंडी सोबत. पण आता महाराज चालणाऱ्याची खरं काय बरोबरी लागली. महाराज पंढरपूरच्या दिशेने प्रवास करता 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 पंढरपूरपासून अलीकडं बार्शीच्या थोडंसं मागे लहू नावाचं गाव आहे. तिथे कुर्मदासाची समाधी.
दशमीला देह पडल्याचं चिंतन आहे, पण एकादशीला आता वारी त्या ठिकाणी घडते. आपण पंढरपूरची वारी करून आलो की बरेच मंडळी त्या ठिकाणी दर्शनाला जातात कुर्मदासा. म्हणजे त्या कुर्मदासाला हातही नव्हते, पायही नव्हते, तरी भगवंताच्या भेटीला गेल्याचं चिंतन आहे. पण काय इकडेच देह पडला पंढरपूरला जाण्याच्या अगोदर. दशमीला वारकरी पोहोचले, त्यांनी पांडुरंगाला निरोप सांगितला, देवा असा असेल. स्वतः नामदेवरायांना ज्ञानोबारायांना सोबत घेऊन भगवान परमात्मा कुर्मदासाला समाधी द्यायला आले. एवढं गोड चिंतने संत वाङ्मयामध्ये कशी कितीतरी उदाहरणं सांगता येते. म्हणून चला संत वाङ्मयामध्ये या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने असे उदाहरण आलेले आहेत. म्हणून मी सांगत होतो, ध्रुवाला भगवान परमात्म्याने कपोल शंखाचा स्पर्श केला. ध्रुव त्या ठिकाणी भगवंताची स्तुती करू लागला. योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयते किल शक्तिधर स्वदाम्ना अन्यांशहस्त चरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. आणि मग अशा पद्धतीने ध्रुवाने स्तुती केली भगवंताची. भगवंत प्रसन्न झाले. ध्रुवा बोल, तुला काय पाहिजे? काय पाहिजे म्हणलं ध्रुवाने सांगितलं, मला बाबांची मांडी पाहिजे. लहान आहेत, काय मागवय त्याला. या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्ञान नाही. म्हणून ध्रुवा, अरे वडिलांची मांडी तर घे. तुला वडिलांची मांडी देतो म्हणजे राज्य तर या ठिकाणी भोग. पण राज्य भोगून झालं की माझं स्मरण कर, तुला असं पद देतो, असं पद देतो की जोपर्यंत चंद्र सूर्य या ठिकाणी आहे तोपर्यंत तो पद, ते पद तुझं आढळ. त्या पदावरून तुला कोणी उठ म्हणणार नाही. असं म्हटल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती, ध्रुव चरित्र आपण ऐकत असतो. ध्रुवाला कोणतं पद दिलं देवाने? कोणतं पद? आढळपदी बाळ बैसविला तू, 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 आढळपदी बाळ बैसविला तू. शिराचा सागर पाहत्या, शिराचा सागर पाहत्या, आढळपदी बाळ बैसविला तू, आढळपदी बाळ बैसविला तू, आढळपदी बाळ बैसविला तू. शिराचा सागर उपमन्या, शिराचा सागर उपमन्या, आढळपदी बाळ बैसविला तू, आढळपदी बाळ बैसविला तू, आढळपदी बाळ बैसविला तू. आढळपदी बाळ बैसविला तू. आढळपद त्याला दिलेलं आहे, तरी कधी न ढळणार पद म्हणजे आढळपद. बरं का, आपलं पद ढळतं की नाही? आज आपण या बसलेलो आहे, आपण जिथे बसलो तिथे का आढळपद म्हणजे त्याला आढळपद म्हणायचं का? कोणी आपल्याला उठवून देऊ शकतं, बरोबर आहे का? आता मी इथे बसलो, तिथे आढळपद आहे. तुमच्या पुढच्या वर्षी मनात आलं आढळपद गेलं माझं, तसं नाही. पण सांगतो मी आता चिंतन करत असताना, म्हणजे या ठिकाणी ध्रुवाला आढळपद दिलेलं आहे. मला एक सांगायचे, ध्रुव आणि भगवंताला प्रसन्न करून घेतलं. ध्रुवाचं वय काय आहे? ध्रुवाचं वय 5 वर्षाचा ध्रुव, पण या ठिकाणी भगवंताला प्रसन्न करून घेतो. म्हणजे भक्त जीवन जगत असताना वयाचा विचार भगवंताकडे नाही, आपल्या भक्तीचा, आपल्या प्रेमाचा विचार आहे. भक्त प्रल्हादाचंही असंच उदाहरण आहे. भक्त प्रल्हादाचं काय? भक्त प्रल्हादाने सुद्धा अगदी अल्प वयामध्ये भगवंताला प्रसन्न करून घेतल्याचं चिंतन आहे. म्हणजे वयाचा विचार नाही,
व्याधष्टा चरणम ध्रुवशचो वयो विद्या गजेंद्र शका. असं आहे का फक्त माणसाचाच उद्धार करतो? मामा माणसाचाच करतो? नाही ना.